नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण नमस्कार का करावा याबद्दल माहिती पाहणार आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये अनेक असे पैलू आहेत ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम पाहायला मिळतो. त्यापैकी हात जोडून अभिवादन करणे ही केवळ परंपरा नसून एक शास्त्र आहे. त्याचे धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक फायदे आहेत. त्यामुळे ही प्राचीन परंपरा अंगीकारून तिचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. नमस्कार हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. हे केवळ अभिवादन नाही तर आदर आणि शुभेच्छा यांचे प्रतीक आहे. हात जोडून अभिवादन करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. त्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक अशी कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला नमस्कार का करावा याबद्दल काही फायदे आहेत ते तुम्हाला सांगणार आहोत. धार्मिक ग्रंथात म्हटल्याप्रमाणे नमस्काराला एक पवित्र कृती मानली जाते. असे म्हणले जाते की जेव्हा आपण हात जोडून नमस्कार करतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीमध्ये उपस्थित असलेल्या आत्म्याचा आदर करतो. ही भावना वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे या भावनेचे प्रतिबिंब देखील दर्शवतो. नमस्कार केल्याने तसेच म्हटल्याने आपल्याला नम्रता आणि समता निर्माण होते. एकाग्रता आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ. जेव्हा आपण हात जोडून नमस्कार करतो तेव्हा आपल्या बोटांच्या टोकांवर दबाव येतो. हे एक्युप्रेशर सारखे कार्य करते, ज्याचा थेट संबंध आपले डोळे, कान आणि मेंदू याच्याशी असतो. त्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. नमस्कार केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्त परिसंचरण सुरळीत चालते. जेव्हा आपण एखाद्याला अभिवादन करतो तेव्हा आपल्या मनात शांतता आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होते, ज्यामुळे तणाव आणि रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. नमस्कार म्हटल्याने आपल्या सभोवताली सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. अभिवादन हा समोरच्या व्यक्तीबद्दल आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. शुभेच्छा दिल्याने नात्यात गोडवा आणि सुसंवाद वाढतो. हे समाजात एकोपा आणि एकतेची भावना वाढवते. वयाने, मानाने थोर असणाऱ्या व्यक्तीची पाया पडण्याची रीत फार पूर्वीपासून आहे. सनातन धर्मामध्ये मोठ्या प्रती आदर दर्शवण्यासाठी चरण स्पर्श करणे उत्तम मानले जाते. चरण स्पर्श मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणही आहेत. वाकून पाया पडण्याने विनम्रता येते आणि मनाला शांती देखील मिळते. पाया पडल्यावर मोठी व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा हात आपल्या डोक्यावर स्पर्श करतात आणि या प्रकारे त्या पूजनीय व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आशीर्वादाच्या रूपात आपल्या शरीरात प्रवेश करते आणि आमचा आध्यात्मिक व मानसिक विकास होतो. शास्त्रामध्ये दररोज थोर मोठ्यांच्या पाया पडल्याने दीर्घायुष्य व उच्च शिक्षण प्राप्त होते आणि प्रसिद्धीत वाढ होते. शरीरात उत्तर ध्रुव म्हणजे डोक्यातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून दक्षिण ध्रुव म्हणजे पायाकडे प्रवाहित होते आणि पायात ही ऊर्जा अमर्यादित प्रमाणात स्थिर होऊन जाते. म्हणूनच पायाला हात लावून नमस्कार केल्याने ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. असा विश्वास आहे की पायाच्या अंगठ्याहून सुद्धा शक्तीचा संचार होतो. असे म्हणतात की थोर मोठ्यांच्या नियमित पाया पडल्याने प्रतिकूल ग्रह देखील अनुकूल होऊन जातात. वाकून पाया पडणे हा एक प्रकारे शारीरिक व्यायाम देखील आहे. वाकून नमस्कार करणे, गुडघ्यावर बसून नमस्कार करणे किंवा साष्टांग दंडवत घातल्याने शरीर लवचिक होते. नमस्कार करताना पुढे वाकल्याने डोक्यात रक्त प्रवाह वाढतो, जो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वाकून नमस्कार करण्याने आमच्यातला अहंकार देखील कमी होतो. काही लक्ष ठेवून मोठ्यांच्या पाया पडल्याने लक्ष्य प्राप्तीसाठी बळ मिळतं. त्यामुळे लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले पाहिजेत. तर मित्रमैत्रिणींनो, नमस्कार करण्याचे हे काही फायदे आहेत. ही परंपरा पिढीने पिढी चालत आलेली आहे. त्यामुळे नमस्कार केल्याने समोरच्या व्यक्तीचाही आदर वाढतो, मान सन्मान वाढतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.